नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. काही दिवस असे असतात, काही घटना अशा असतात त्यावेळच्या की त्यावेळी अगदी प्रघात पाळायचं ठरवलं आणि कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात एक चेहऱ्यावर हसू आणून करायचं म्हटलं तरी शक्यच नसतं. मन तसं करूच देत नाही हो. आजचा सरळ स्पष्ट ज्या विषयाचा आपण वेध घेणार आहोत तो विषय सुद्धा तसाच आहे. गेले काही दिवस महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण सर्वच काही ढवळून काढलेली ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपोडी या गावातली आहे. या गावात जे काही घडलं, अगदी म्हणजे कोणी कितीही विचार काही असतील, जात, भाषा, धर्म काहीही असला तरी जो स्वतःला माणूस समजतो आणि ज्याच्यातला माणूस जिवंत आहे ना, ज्याचं मन जिवंत आहे, त्या प्रत्येकालाच हादरवून टाकणारी, सुन्न करून टाकणारी ती घटना. काय वय त्या मुलीचं? 9वीतली मुलगी. खरं तर हे वय असतं स्वप्न पाहण्याचं, नवं काहीतरी एक उभारी घेत असतं मन अशा वेळी. मात्र त्याच वयात तिच्यावर त्या नराधमांनी, त्या गिधाडांनी ते तुटून पडलेत, लचके तोडले गेले तिच्या देहाचे. अगदी दिल्लीच्या निर्भया प्रकरणाला सुद्धा खरं तर मागे टाकेल असं हे प्रकरण. संपूर्ण सगळीकडे एक संताप व्यक्त होऊ लागला. म्हणजे या संतापाचं कारण नेमकं काय तेही आपल्याला त्याचाही वेध घ्यायचा आहे. कुठंतरी सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्यांची संवेदनशीलता अशा घटनांच्या बाबतीत कमी पडते की काय ते हाताळण्यात, किंवा सत्तेत बसलेले जे असतात किंवा विरोधात जे बसलेले असतात त्या प्रत्येकाला अशा घटनांमध्ये सुद्धा कुठेतरी राजकारणाची संधी दिसते की काय. आणि एक वेगळा मुद्दा जो सातत्यानं गेले काही दिवस चर्चेत येतोय की पीडित आणि आरोपी यांचे जात, धर्म हे लक्षात घेऊनच आता घटनांकडे पाहिलं जाऊ लागलंय की काय. खरोखर तसं घडतंय? एवढं आपण आपला माणूस पण विसरलोय? या सर्वाचाच आपल्याला वेध घ्यायचा आहे. आपण सर्वप्रथम जाऊया अहमदनगरमध्ये मी मराठीचे रिपोर्टर संतोष आवारे यांच्याकडे. संतोष, नेमकी जी घटना घडली, तुम्ही पहिल्या दिवसापासून याचा वेध घेताय, त्याचं रिपोर्टिंग करत होतात, नेमकं काय त्यात चुकलं असं तुम्हाला वाटतं की अशा प्रकारे एक वेगळाच जनप्रक्षोभ उचलला? तेवढंच नाही झालं तर प्रथमच अशा घटनांकडे जाती आणि धर्माच्या चष्म्याने पाहू लागलेत की काय लोक, असं वाटायला लागलंय? हो, निश्चितच 13 तारखेला संध्याकाळी कर्जत तालुक्यातल्या कोपर्डी या गावात 9वी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. आणि ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यामध्ये पूर्ण बंद पुकारून या घटनेचा निषेध करत एक आंदोलन पुकारलं होतं. यानंतर पोलिसांना त्या दुसऱ्या दिवशीच जितेंद्र शिंदे याला अटक करण्यात यश आलं. यानंतर 16 तारखेला पुन्हा आणखीही या घटनेत काही आरोपी आहेत, पण हे अजून समोर येत नाहीयेत. आणि जे आरोपी आहेत ते आज मोकाट फिरतायत आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात येत आहे. पण जे पीडित कुटुंब आहे त्यांना संरक्षण न देता आरोपीच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात आले, असं या पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार काही संघटनांनी एकत्र येऊन पुन्हा या आंदोलनाचा पवित्रा घेतला. आणि यानंतर परत 16 तारखेला संतोष भवार या आरोपीला पोलिसांनी अटक केली. यानंतर चौथ्या दिवशी नितीन बैलुडे या तिसऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. परंतु या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत राम शिंदे यांनी अखेर ही घटना घडल्यानंतर चौथ्या दिवशी पीडित कुटुंबांना भेट दिली. यानंतर अजूनच या घटनेचं गांभीर्य वाढत गेलं. कारण की जेव्हा घटना घडते आणि घटना घडल्यानंतर जर राजकीय पुढारी असतील, प्रशासनाचे काही अधिकारी असतील, एवढं होऊन सुद्धा जर हे एवढे 4-5 दिवसांनी जर येत असतील तर असं दुर्दैव कोणतं नाही. गृहराज्यमंत्री केसरकर जेव्हा पोहोचले तेव्हा सुद्धा त्या कुटुंबानं एक वेगळा संताप व्यक्त केला. संतोष, नेमकं काय घडलं तेव्हा? निश्चितच ज्यावेळेस जे राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत दीपक केसरकर हे कुटुंबियांना भेटण्यासाठी आले असता कुटुंबियांनी यांचं अक्षरशः टाळ्या वाजून स्वागत केलं. या साहेब, तुमचीच वाट पाहत होतो. आज घटना होऊन 5 दिवस झाले आणि तुम्ही 5 दिवसांनी पाहायला आले की तुम्ही आहात का गेला आहात, की नेमकं या तुमच्या राज्यात नेमकं चाललंय तरी काय, की ज्यावेळेस आम्हाला संरक्षण मागतो तेव्हा तुमचं पोलीस संरक्षण. मला असं वाटतं की संतोष, आता सर्वांना जाग आलेली आहे कुठेतरी, म्हणजे पटणारही अनेकांना खूप तर असं बोललं तर. मात्र सरकारी यंत्रणा, काही प्रसार माध्यम सुद्धा यांना
पटणार नाही, यांना खुपेल. मात्र कुठेतरी संवेदनशीलता कमी वाटली त्या लोकांना. स्थानिक लोक संतापून उठले. त्यानंतर एक वेगळ्या गंभीरतेने त्याची दखल घेतली जाऊ लागली. आता तर असं झालेलं आहे, जो नेता उठतोय तो पोहोचतोय. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, त्यांना सुद्धा असं वाटतंय की आता तिथं गेलं पाहिजे. त्यांना सलमानच्या वेळी त्यांना खूप काही त्यांना उत्साहानं त्या पुढे येत होत्या. या प्रकरणात मात्र तो उत्साह त्यांचा कुठे दिसत नव्हता. आपल्याला तोच वेध घ्यायचा आहे. कुठेतरी सरकारी यंत्रणांची संवेदनशीलता सुद्धा यात कमी पडली की काय? कारण जर पहिल्याच दिवशी योग्य प्रकारे पोलिसांनी कारवाई केली असती, आरोपींना तिघांनाही अटक केलं असतं, तिघांना जर नंतर अटक करता आलं, आधीच झालं असतं, तर अशा प्रकारचा असंतोषाचा वणवा भडकला नसता असंही वाटतंय. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आहेत शिवसेनेच्या किशोरी पेंडेकर आपल्यासोबत आहे. एक सातत्यानं अशा प्रकारच्या विषयांवर पेटून उठणाऱ्या एक महिला नेत्या म्हणून किशोरी पेंडेकरांना ओळखलं जातं. सातत्यानं त्या सक्रिय असतात या विषयावर. त्याचबरोबर थेट अहमदनगरमधून शिवप्रहार संघटनेचे ज्या आंदोलनात पुढे होते ते संजीव भोर आपल्यासोबत आहेत. भारतीय जनता पक्षाचे गणेश हाके, एक अभ्यासू आणि खूपच परिपक्व असा प्रवक्ता म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर आत्मभान या संघटनेचे, ज्यांनी स्वतःला वाहून घेतलेल्या समाजाला, आंबेडकरी विचारांना, असे सिद्धार्थ मोकळे आपल्यासोबत आहेत. या चौघांशी आपल्याला चर्चा करायची आणि वेध घ्यायचा आहे. पहिला मुद्दा हाच आहे की हे प्रकरण घडतं 13 तारखेला. सगळीकडे मोठ्या प्रमाणावर त्याची चर्चा मात्र सुरू झाली. ते 3 दिवसानंतर कुठंतरी लोकांना तेच खुपलं का? सामान्य माणसांना नेमकं खुपलं ते हेच का? आणि त्यातही सरकारी यंत्रणा अशा प्रकारची घटना घडते. एक चिमुरटी मुलगी हो, ते ऐकलं तरी अंगावर काटे येतात, शहारे येतात. कसं त्या मुलीनं शेवटच्या श्वासापर्यंत ते सहन केलं असेल जेव्हा तिचे लचके तोडले जात होते तेव्हा. आणि पोलिसांनी मात्र एक आरोपी, तोही असं म्हटलं जातं की हजर झाला, हजर केला गेला. एक पद्धत असते, ज्यांना कळतं ते समजून घेतात हे काय नेमकं या शब्दातला फरक आहे की अटक करणं आणि हजर करून घेणं. सर्वप्रथम मी जातोय शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर, ज्यांनी आंदोलन उभारलं. आता असं म्हटलं जात आहे दखल घेतली गेली, 3 आरोपी अटकेत आहेत, तरी सुद्धा असंतोष का? खरं तर ही घटना 13 जुलैला संध्याकाळी 7:30च्या दरम्यान अंधार पडलेला असताना ही घटना घडली. 13 जुलैला ही घटना घडल्यानंतर 14 जुलैला यावर सकाळी उद्रेक झाला. परंतु आपण जर ही फिर्याद नोंदवली आहे, त्या फिर्यादीचं जे टायमिंग आपण जर बघितला, नोंदवण्याची वेळ जर आपण बघितली, तर आदल्या दिवशी 7:30ला घडलेली घटना दुसऱ्या दिवशी 1 वाजता फिर्याद नोंदवली गेली आहे. आणि एक आरोपी अटक केलेला आहे. फिर्यादीतल्या त्रुटी जर आपण बघितल्या तर फिर्याद ही एका माणसाच्या नावाने नोंदवली गेलेली आहे. आरोपी दुसऱ्या दिवशी नोंदवली आणि तीही फक्त एका आरोपी विरोधात. ही मुलगी ही कबड्डीपटू होती, कबड्डी खेळणारी मुलगी होती, शरीराने चांगली धडधाकट होती, खेड्यातली मुलगी होती, शेतकरी कुटुंबातली मुलगी होती. ती अशा मुलीवर इतका अनन्वित अत्याचार हा कोणीही एक व्यक्ती करू शकत नाही, हे अगदी वेडा माणूस सुद्धा सांगेल. अगदी ज्याला कुठलाही ज्याला आपण म्हणतो की शारीरिक शिक्षणाचा अभ्यास नसलेला माणूस हे सांगेल की एखाद्या मुलीला एक आरोपी असं एवढा गुन्हे हाताळण्याची नेहमीचा अनुभव असताना पोलिसांना मात्र तसं वाटलं नाही. पोलिसांना मात्र आरोपी कसे कमी राहतील. पोलिसांची ही जी टेंडन्सी आहे ही खरं तर प्रचंड चीड निर्माण करणारी आहे की आपलं काम कसं कमी होईल याकडे ही लोक फिर्याद नोंदवण्यापासून काळजी घेते. पोलीस यंत्रणा आपलं काम कसं कमी होईल आणि म्हणून जनरली फिर्याद नोंदवली जाते. खाजगी फिर्यादी जेव्हा सामान्य फिर्यादी नोंदवल्या जातात तेव्हा फिर्यादीचं नाव व इतर असं बऱ्याच वेळा पोलीस प्रयत्नपूर्वक नोंदवून घेतात. पण असे जे सिरियस ऑफेन्स असतात इथे मात्र आरोपींची संख्या कशी कमी राहील याच्यासाठी पोलिसांचा प्रयत्न असतो. कारण त्यांचं या प्रकरणावर आपण बोलूया जास्त की नेमकं काय घडलं. दुपारी 1 वाजता गुन्हा नोंदवला गेला. अखेर रात्री ही घटना रात्री उघडकीस आली संध्याकाळी. आणि मग ग्रामस्थांमध्ये असेल परिसरातल्या नागरिकांमध्ये या विषयावर प्रचंड संताप रोष निर्माण झाला. लोक एकत्र झाले, उत्स्फूर्तपणे एकत्र झाले. कारण ही मुलगी अतिशय सामान्य कुटुंबातली आहे. हिचं घर जर आपण बघितलं तर अगदी 5 पत्र्याची खोली आहे, 10 बाय 10ची एक 5 पत्र्याची खोली आहे या मुलीच्या वडिलांची. अतिशय सामान्य कुटुंब आहे. त्यामुळे त्यांना कुणाचा सपोर्ट किंवा वरदहस्त यातली काही हा विषयच नाही. पण घटनेची माहिती जशी लोकांना मिळाली, ज्या पद्धतीने या मुलीचा अत्याचार या मुलीवर केले गेले, त्यामुळं सगळ्या परिसरातून माणसं एकवटली. उत्स्फूर्तपणे कॉलेजातून विद्यार्थी बाहेर आले. कॉलेज उत्स्फूर्तपणे बंद केलं कर्जतचं त्या दुसऱ्या दिवशी सकाळी आणि लोक रस्त्यावर येऊन बसले. त्यावेळेस पोलीस प्रशासनाची भूमिका अशी होती की हे लोक कधी उठून जातील आणि यांना आपण कधी उठून लावू.
आरोपी कसे अटक करता येतील, प्रॉपर वे जाऊन फिर्याद कशी नोंदवता येईल याकडे लक्ष न देता हे आंदोलन कसं दडपलं जाईल, याची वाच्यता कशी होणार नाही याची काळजी घेताना प्रशासन दिसलं. मला आपल्याला नाव घेऊन सांगा वाटेल. आता सगळा गाजावाजा झाल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्याची उचलबांगडी त्या ठिकाणी केली गेली आहे. ससाने नामक पोलीस अधिकाऱ्याने हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले. नंतर पब्लिकचा रोष एवढा वाढला, लोकांचा रोष एवढा वाढला, पहिलं त्या ससानेंची उचलबांगडी करावं लागली सरकारला. अशा पद्धतीची अवस्था ग्रामीण भागात असा एवढा मोठा अत्याचार झाल्यानंतर, आणि मला खेदाने, खरं तर मी आता प्रसार माध्यमांमध्ये बसलोय आणि परत मला तेच बोलावं लागतंय की प्रसार माध्यमांनी या घटनेवर फार उशिरा दिरंगाईने आवाज उठवला. पहिल्या दिवशी तात्काळ जर आवाज उठवला गेला असता आणि जनतेच्या भावना जर प्रसार माध्यमांना समजल्या असत्या तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. परंतु तिसरा दिवस उलटला हे सगळं व्हायला. त्याच्या आधी आम्हाला हजारो लोकांचं आंदोलन उभं करावं लागलं, सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. प्रकरण का दडपलं जातंय, लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की ही मुलगी शेतकरी कुटुंबातील आहे, सामान्य मराठा समाजातील आहे आणि म्हणूनच हे आंदोलन दडपलं जातंय की काय, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. संशय निर्माण झाला लोकांच्या मनात. मीडिया न्याय देणार नाही असं एक भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. आणि मग तरुण वर्गाने, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला साहेब, आणि जिथपर्यंत हा विषय सरकारपर्यंत नेता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. नक्कीच आपण पुढे बोलणार आहोत संजीवजी. खरोखरच म्हणजे त्यांनी जे दुःख व्यक्त केलंय, जो संताप व्यक्त केला सामान्यांमधून सुद्धा, सरकारी यंत्रणेची असंवेदनशीलता, जे कोणी ससाने नावाचे अधिकारी होते, म्हणजे एखादं प्रकरण आपण FIR लॉन्च करून घेतो म्हणजे जणू काही उपकार करतो, एवढा मोठा गंभीर गुन्हा घडतो एका मुलीच्या बाबतीत, इतका अमानुष हा शब्दही सौम्य वाटतो खरं तर अशा बाबतीत, तसा गुन्हा घडतो तरी सुद्धा जे वागणं असतं पोलिसांचा, हा थंडपणा जो आहे ना, तोच सामान्यांना जास्त खुपतो. माध्यमांच्या बाबतीत त्यांनी जे बोललं घडलंही आहे तसं, काही प्रमाणात काही माध्यमांकडून तसं घडलंही आहे. त्यामुळे स्वाभाविक त्यांच्या त्या संतापाला मान्य करावंच लागतं, स्वीकारावं लागतं. आणि मुख्य माध्यमांना, प्रस्थापित माध्यमांना आव्हान देणारी जी समाज माध्यम आहे त्यांचा आधार घेऊन ते पुढे गेलं, आणि त्यातूनच आंदोलन पुढे गेलं आणि त्यातूनच पुढची कारवाई झाली, हे नाकारता येत नाही. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया. या ब्रेकनंतर आपल्याला इतरांशीही चर्चा करायची आहे. थोडंसं ब्रेक घेऊया. लांडगेही लचके तोडताना विचार करत असतील, जेव्हा त्यांचं पोट भरलेलं नसताना तेव्हाच ते तसं करतात. मात्र हे जे नराधम आहेत, खरोखरच लिंग पिसाट नराधमच यांना बोलणं योग्य ठरेल. त्यांनी ज्या पद्धतीने त्या मुलीचे हाल केले त्यावरचीच आपला आज सरळ स्पष्ट आपण वेध घेतोय. कुठेतरी सरकारी यंत्रणेची संवेदनशीलता कमी झालेली आहे का, आणि त्याचबरोबर पीडित किंवा आरोपी यांच्याकडे आता त्यांची जात धर्म लक्षात ठेवून त्याच रंगाच्या चष्म्यातून आपण पाहू लागलेली की काय, यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. किशोरीताई, मुंबईत सुद्धा एक घटना घडलेली शक्ती मिलची, त्यावेळी तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरलेला. या ज्या घटना घडतात आता, नगरची घटना म्हणजे खरोखर अंगावर शहारे येतात. असं काही ऐकलं की प्रत्यक्षात असं जेव्हा घडतं आणि सरकारी यंत्रणा ज्या पद्धतीनं वागते, ही संवेदनहीनता असं वाटत नाही? मुळात म्हणजे खरंच आपले शब्द इथे थांबले. ज्या पद्धतीने आता सांगितलं गेलंय, त्या मुलीच्या तोंडात 2-3 नॅपकिन, हात उकडले, पाय उकडले, म्हणजे क्रूर कर्माची कळस गाठला ह्या लोकांनी. आणि मी एक महिला म्हणून सांगेन, मला खूप कसं तरी होतंय. ही लोकशाही वगैरे आता नसायला पाहिजे असं वाटायला लागलंय. डायरेक्ट जे अरब कंट्रीमध्ये होतं, जसा जो गुन्हा तशी शिक्षा, ही आता इथे किमान याच्यासाठी तरी असायला पाहिजे. तुमचं फास्ट ट्रॅक हे काही परिणाम नाहीये. आज म्हणजे घरातल्या नात्यांवर पण आता विश्वास नाही. मुळात ही मुलगी कबड्डीपट्टू, याचा अर्थ ती चपळ असणार, ती धष्टपुष्ट असणार. हिला एका व्यक्तीने करूच शकत नाही अत्याचार. या अर्थी त्या 4-5 जणांचं टोळकं, आणि हे टोळकं
अचानक झालं नसणार. हे कुठेतरी 8 दिवस 5 दिवस 4 दिवस शिजत असणार आणि या शिजण्यामधनं ह्यांचं कुठेतरी ग्रुप झालेलं आहे. हे 2 आणि 3 नाही, किमान 5 असायला हवी लोक, कारण हे एकाच्या आणि होणं शक्य नाही. आणि इतकी परिसीमा त्यांनी गाठली आहे. मला वाटतं त्यांच्या घरच्यांना, म्हणजे खरं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे की घरच्यांचा काय दोष नाही. जेव्हा घरच्यांना पण त्रास होतो तेव्हा कळेल इतरांना की नुसता आपणच जात नाही. किशोर गणेशजी, तुमच्याकडे येतो मी. अशी घटना घडली की एक प्रश्न जो निर्माण होतो आणि काही वेळा म्हणजे तुम्ही तसे सत्ताधारी पक्षाच्या भाजपच्या प्रवक्ते आहेत, किशोरीताई सुद्धा तुमच्याच युतीतील मित्र पक्षाचे आहेत. मात्र एक मुद्दा जो महत्वाचा आहे की सरकारी यंत्रणेची म्हणजे पोलिसांची, आता ससानेंचं त्यांनी नाव सुद्धा घेतलं की त्या अधिकाऱ्याची उचलबांगडी झाली, नव्या ठिकाणी जाऊन परत तो त्याच पद्धतीनं संवेदनशून्य पद्धतीने वागेल. कुठेतरी पोलिसांची संवेदनशीलता कमी पडत नाही, त्यामुळेच हे असं जास्त वाढू लागलं. बघा, पोलीस किंवा कुठल्याही शासकीय कर्मचारी हे सुद्धा एक ह्युमन बिईंग, ते सुद्धा माणूस असतात. आणि अशा एका प्रकरणामध्ये एखाद्या माणसाने असं करणं हे त्याला हेतुपुरस्सर केलं असेल तरच असं घडू शकतं. आता ज्या पद्धतीचं म्हणजे तिथला घटनाक्रम जो सांगितलेला आहे त्या घटनाक्रमामध्ये आणि माझ्याकडे असलेल्या माहितीमध्ये फरक आहे थोडासा. तुमची अधिकृत सरकारी माहिती आहे म्हणून म्हटलं की तुम्हाला की जी घटना घडली साधारणतः ती 7-7:30च्या सुमारास ती घटना घडलेली आहे. घटना घडल्याचं कळल्यानंतर ताबडतोब 9 वाजता हे तिथं पोलीस हे गेलेले आहेत आणि 9 वाजता पोलिसांनी कर्जतच्या दवाखान्यामध्ये त्या मुलीला त्याच्यासाठी आणलेलं आहे, मेडिकलसाठी. आणि त्या दिवशीच रात्री 1 वाजता FRI फाडलेला आहे त्याच्या संदर्भातला. आणि त्याच्यानंतर तात्काळ त्या आरोपीला शोधण्याच्या दृष्टिकोनातून संबंध यंत्रणा, तपास यंत्रणा जिकडे तिकडे पाठवण्यात आलेली आहे, सगळी पोलीस यंत्रणा. आणि तो जो आरोपी सापडलेला आहे तो श्रीगोंदा इथं त्याच्या आत्याच्या भावाकडे काहीतरी तिथं तो कपडे बदलून वगैरे तसं कागदावर दाखवलंय पोलिसांनी. म्हणजे पोलिसांनी तसं कागदावर दाखवलंय. गणेशजी, मान्य कराल तुम्ही, अनेक वेळा घडतं. नाही, जी मी तुम्हाला सांगितलं ना की जी माहिती उपलब्ध त्या आधारावरती मी सांगतोय की 2 गोष्टी आहेत त्याच्यामधल्या की पोलिसांना आपण नेहमी काय करत असतो माहिती आहे का की आपल्याला कोणीच टार्गेट करता येत नाही. मग अशा वेळेला आपण काय करतो की पण त्यातली वस्तुस्थिती पोलिसांना असं करण्याचं कारण काय आहे? एखाद्या गोष्टीच्या संदर्भात एखाद्या आरोपीचं समर्थन करण्याचं पोलिसांचं काय कारण? FIR वाढू नये यासाठी ते इन्सिप कसे बदलायचे आणि बघा, इन्सिप होऊ नये यासाठी कसं करायचं? आरोपी असतील गणेशजी, सामान्य माणसाबरोबर जाऊन पहा पोलीस स्टेशनला, स्वतःची ओळख न देता तुम्हाला कळू शकेल. ही घटनाच नाही, केवळ कोणत्याही जाती धर्माचे आरोपी असू द्या, कोणत्याही जाती धर्माचे पीडित असू द्या, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अनेक वेळा हे अनुभव येतात. मी सरसकट सर्व पोलिसांच्या बाबतीत बोलत नाही, मात्र हे अनुभव येत असतात. आरोपी कमी दाखवणं, वेगवेगळ्या सेटिंग होतात. नाही, 2 गोष्टी आहेत तुम्हाला. आता एक सेटिंगसाठी मुळात आता तुम्ही काय म्हणालात ते म्हणजे या घटनेमध्ये घडले नाही घडले याची काही कल्पना म्हणजे कोणी या घटनेच्या बाबतीत मी बोलत नाही. अगदी बरोबर नाही. इतर ठिकाणी अशा ठिकाणी सेटिंग्स म्हणजे होतात किंवा ज्या मी सांगितलं ना की जिथं जिथं ह्युमन बिईंग माणसं म्हणून आहेत त्या दोष त्या माणसांच्या मध्ये असतात आणि त्या पद्धतीने त्या घटना घडत असतात. त्याला काही म्हणजे पोलीस अधिकारीच नाही, अनेक सर्वसामान्य याच्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी घडत असतात. आता या घटनेमध्ये ही झालेली अत्यंत निंदाजनक, अत्यंत म्हणजे खरंच म्हणजे मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशा स्वरूपाची घटना ज्या पद्धतीने ते घडलेलं आहे ते आपण पाहिल्यानंतर, वर्णन केल्यानंतर कुठल्याही म्हणजे तिथं पक्ष, जात, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्याला या गोष्टीकडे पाहण्याची आवश्यकता आहे आणि तशाच पद्धतीने पाहिलं पाहिजेत. आणि या घटना पुढे घडू नयेत यासाठी आपण म्हणालो तसं की आणखी वेगळ्या पद्धतीचे आणखी कायदे करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. नक्की 100%. सिद्धार्थ, आत्ताच गणेशजीने एक चांगला मुद्दा मांडला की अशा घटनांकडे सर्व चष्मे दूर ठेवून आपण पाहिलं पाहिजे, एकदम वेगळ्या नजरेनं पाहिलं पाहिजे. खरं तर खैरलांजी घडतं, अनेक दिवस माध्यमांमध्ये येत नाही, असंतोष उफाळतो. अगदी लोक म्हणजे कधी घडलं नव्हतं ते घडलं, डेक्कन क्वीन पेटवली गेली, त्यानंतर जाग येते आणि एक मोठा इश्यू आहे असं सर्वांनाच पटायला लागतं. तेव्हा आता सुद्धा तेच घडतंय. मधल्या काळात सुद्धा अनेक घटना घडल्या. पीडित कोणत्या जातीचे, आरोपी कोणत्या जातीचे, त्यापेक्षा अशा घटना घडल्यानंतर जोपर्यंत झळ लागत नाही, जोपर्यंत स्वतःवर येत नाही, तोपर्यंत कोणालाही जाग येत नाही. असंवेदनशीलतेचाच हा मुद्दा आहे असं वाटत नाही? 100% सर. आणि फक्त शासकीय प्रशासकीय पातळीवरच नाही तर हा राजकीय पातळीवरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज हाके साहेब सरकारमध्ये आहेत, काही दिवसांपूर्वी ते विरोधी पक्षात होते, त्यावेळची त्यांची भाषा आणि आत्ताचा जो काही सौम्य आणि संयमीपणा आहे यातली तफावत तुम्ही ओळखू शकता.
मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत होतं, त्यावेळेला जावखेडा घडलं, त्यावेळेला सोनई घडलं, त्यावेळेला खरडा घडलं, त्याच वेळेला शिर्डी घडलं. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला दलित संघटना, आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या, त्यानंतर माध्यमांनाही जाग आली, त्यानंतर प्रशासनाला जाग आली, आणि मग या सगळ्या विषयावरती जेव्हा पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबद्दल आम्ही प्रश्न उपस्थित केले, तर त्यावेळेला ते नाकारण्यात आलं की असं काही नाहीये. आज जे काही हाके साहेब आता करतायत की पोलिसही माणूस असतो आणि हे सगळं असतं, माझा मुद्दा आहे की नगर जिल्ह्यातच हे सगळं का घडतं, प्रत्येक वेळेला आरोपीला सूट का दिली जाते. नगर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतकी क्रूरता ज्या घटनांमध्ये दिसते, त्याचा सिक्वेन्स कसा काय घडतोय, त्या ठिकाणच्या जिल्हा पोलीस प्रशासनावरती आज प्रश्नचिन्ह उभा राहिलेले आहे. ते आज नाही, ते आधी उभा राहिलेले होते. आता मात्र मराठा संघटनांना ते पटायला लागलेलं आहे. हे मराठा संघटनांचं आणि भाजपचं एक राजकारण याच्यामध्ये जे गलिच्छ सुरू आहे ते सगळ्यात निंदनीय. मी म्हणतो या घटनेपेक्षाही वाईट काय असेल तर मराठा संघटना आणि भाजप मिळून जे काही राजकारण करतं या चिमुरडीच्या जीवावरती, तर हे अतिशय वाईट आहे. या सगळ्या घटनांचा आढावा घेत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जातीयता किंवा जातीय अत्याचार ज्या वेळेला घडतो तो वरच्या जातीकडनं खालच्या जातीवर ज्या वेळेला होतो, तर त्यावेळेला खरंच तिथे जात वर्कआउट झालेली असते. या ठिकाणी जात वर्कआउट झालेली नाही, इथे गुन्हा घडलेला आहे, पण तो जाती अत्याचाराच्या पलीकडे किळसवाना गुन्हा घडलेला या गुन्ह्याला आहे. कोणीही या संदर्भामध्ये जातीच्या, धर्माच्या रंगाने महाराष्ट्रातील पाहूच नये. संजीव, सिद्धार्थजी नाही, आता जे सिद्धार्थजी म्हणाले म्हणाला ना, की नाही, मराठा समस्या संघटना आणि भाजप भाजप यांचं जे घरी- राजकारण आहे, खरं तर मला त्यांच्या या निवेदनाबद्दल माझा आक्षेप आहे. या प्रकरणात मराठा समाजातील शेतकरी कुटुंबातील किंवा दलितेतर समाजातील ही मुलगी होती, अत्याचारित मुलगी, आणि म्हणूनच या प्रकरणात गांभीर्याने सुरुवातीपासून दखल घेतली नाही असं आमचं म्हणणं आहे. जर इथे उलटी परिस्थिती असती, उलट परिस्थिती असती, मुलगी दलित असती आणि आरोपी जर सवर्ण किंवा सवर्ण हा शब्द मान्यच नाही तसं, पण तथाकथित सवर्ण समाजातील जर आरोपी असते तर 2 दिवसात 3 दिवसात सगळा महाराष्ट्र पेटला असता, देशात आगडोंब उसळला असता, इतका गाजावाजा केला गेला असता, माध्यमांनी ह्या प्रचंड ज्या काही डंका पद्धतीनं दिला असता. या पद्धतीने जे काही मराठा संघटनांनी मनातली आधीच मराठा संघटनांनी मनातली जात आधी काढली पाहिजे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की जेव्हा दलित, खरं तर क्राईम हा क्राईम असतो हे आम्हालाही मान्य आहे. कवरे हे कवरे असतं, ते कोणत्याही जातीतल्या व्यक्तीशी झालं बरोबर. तरी ते कवरेच असतं. परंतु एक मांडणी साधारणतः एक पॅटर्न तयार झालाय की दलित समाजाच्या बाबतीत काही घडलं की माध्यमही त्याला इतकी प्रसिद्धी देतात, हा पहिली गैरसमज इमिजिएट बाळगला. प्रसिद्धी देतात, बिलकुल आणि ती नाही. जाती आधारित असते. ती प्रसिद्धी जाती आधारित असते, म्हणजे लगेच दलित म्हणून उल्लेख केला जातो, जातीचा उल्लेख केला जातो. मात्र दलितेतर समाजाच्या बाबतीत असं काही घडलं तर मात्र गणेशजी, जात तुम्हाला मला शेवटपर्यंत माहित विचारायचं होत आहे नाही. की मला थोडंसं सिद्धार्थालाही मी थांबवतो, संजीवलाही, तुम्हाला असं वाटतं खरोखर असं घडतं का? तुम्ही स्वतः ग्रामीण महाराष्ट्रात फिरत असता, सत्ताधारी पक्षाचे नेते हे थोडंसं बाजूला ठेवूया आपण आणि विचारायचं मला, तुमचे अनुभव काय सांगतात? तुम्ही सरकारी सेवेत सुद्धा होता, फार वेगवेगळे तुमचे अनुभव आहेत, तुम्ही स्वतः एका मासिकाचे संपादक सुद्धा आहात, काय अनुभव सांगतात? अशा पद्धतीने खरोखर घडताना दिसतं का की जातीच्या, धर्माचा विचार करूनच पीडित कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, आरोपी कोणत्या जातीच्या रंगाचा आहे, त्यावरूनच ठरवलं जातं सर्व? नाही, 2 गोष्टी आहेत की जे संजीवजी म्हणाले त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे की खरं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ना की दुर्बलांकडे कायम लक्ष असतं, आणि म्हणून दलित, दुर्बल, गरीब जे असतील ना त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल अधिक संवेदनशीलतेनं आपण काम पाहिलंच पाहिजे. आणि त्यात गैर काही अशा स्वरूपाचं नाही आहे आणि चुकीचं सुद्धा नाही आहे. पण याचा अर्थ असा नाही की ही घटना आहे ती आता मला म्हणजे यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच ती त्याच्या पलीकडची घटना आहे, आणि म्हणून दुर्दैवानं कुणीही या गोष्टीचं राजकारण करू नये. आणि या पद्धतीचं ही घटना केवळ एक ह्युमन बिईंग म्हणूनच पाहावी, मानवतेच्या दृष्टिकोनातूनच त्या गोष्टी, ती कुठल्या जातीची होती किंवा याची होती तो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं वगैरे असं काही असू शकत नाही. पण आता ही वस्तुस्थिती खरी आहे की आपण दलितांच्या संदर्भामध्ये किंवा दुर्बलांच्या संदर्भामध्ये, गरिबांच्या संदर्भामध्ये अधिक लोकांना कळव असते, आणि त्या दृष्टीने मग त्याच्या त्या गोष्टीचं एक प्रोजेक्शनही केलं जातं. मला लक्षात येत नाही अनेक वेळा की जेव्हा आपण बोलतोय की दुर्बलांच्या बाबतीत, अहो महिला सुद्धा दुर्बलच असतात, एक दुर्बल घटक असतात, मग प्रत्येक महिला अत्याचाराच्या घटनेकडे एकाच रंगाच्या चष्म्याने तर पहा मग किमान. मात्र तसं घडताना दिसत नाहीये का खरोखर? यावर सुद्धा आपल्याला सरळ स्पष्ट वेध घ्यायचा आहे एका ब्रेक नंतर.
एकीकडे म्हणायचं की खरोखरच माणुसकीला काळीमा फासणारं, महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारं वेगवेगळे आपण शब्द वापरत असतो. आपण किती संवेदनशील आहोत, आपलं माणूसपण कसं शाबूत आहे, अशा अनेक बाता मारत असतो आपण. प्रत्यक्षात मात्र काय घडतं? अशी घटना घडली की पीडितांची जात धर्म, आरोपींची जात धर्म ते लक्षात ठेवून आपण बोलायचं. प्रश्न पडतो. म्हणजे आता एक उल्लेख आलेला चर्चेमध्ये की दुर्बल घटकांकडे कन्व्हेनच पाहिलं पाहिजे. नक्कीच प्रसार माध्यमांची सुद्धा तीच भूमिका असते, कायदे सुद्धा तसेच बनवले जातात. अहो मग ती मुलगी, ती चिमुरडी, ती एक महिला होती आणि महिला सुद्धा दुर्बल घटकांमध्ये येतात ना. इथं तरी किमान चष्मे सर्व बाजूला ठेवून जरा आपण पाहूया. आपल्यासोबत सिद्धार्थ मोकळे आहेत आत्मभानचे. सिद्धार्थ, अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा खरोखर म्हणजे एकीकडे आपण खूप बोलत असतो, प्रत्यक्षात मात्र आपलं वागणं मात्र विसंगत असतं. नक्कीच सर. आणि याच्यामध्ये शासन, प्रशासन आणि समाज या तिन्ही पातळीवरती मी दोष देईन की आपल्यामध्ये दोष आहे. समाजाची सुद्धा मानसिकता बदलणं गरजेचं आहे. इतक्या क्रूरपणे त्या चिमुरडीच्या 9वीतल्या मुलीचा खून केला गेला, तिचे हाल करून लचके तोडले गेले. त्यावेळेला समाजाने एकवटून रस्त्यावर यायला उतरायला पाहिजे होता, याचा निषेध करायला पाहिजे होता. मात्र दिसतं असं की मराठा जातीचे आहे म्हणून मराठा संघटना आणि सातत्याने हर तऱ्हेच्या अन्याय अत्याचाराविरोधात लढतात, बोलतात म्हणून आंबेडकरी समाजातील तरुण आणि संघटना या संदर्भात बोलतायत. माझं म्हणणं बाकी समाज नाही आहे का मराठा आणि आंबेडकरी समाजाच्या व्यतिरिक्त याच्या विरोधात भूमिका कुठे घेतली गेलेली आहे? सामाजिक माध्यमांवरती तुम्ही बघा, फेसबुक असेल, ट्विटर असेल, याच्यावरती बोलणारे हे दोन समूहातले, एकतर ते दलित आहेत, आंबेडकरी आहेत किंवा ते मराठा आहेत, या सातत्याने या सगळ्या आरोपाच्या याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये ज्यांना आता उभं केलं जात होतं, तर त्या शासन प्रशासनाच्या अनुषंगाने इतरांनी सुद्धा ती भूमिका घेणं गरजेचं होतं. ती घेतल्या गेलेली नाहीये. सर्वांनी ती भूमिका घेतली पाहिजे. घेतली पाहिजे. एकच फक्त माझा मुद्दा आहे याच्यामध्ये की या घटनेच्या संदर्भानं आरोपी दलित असताना सुद्धा दलित संघटना आणि दलित कार्यकर्ते त्याच्या विरोधात उभा राहिलेले आहेत. कारण अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार कुठल्याही माता भगिनीवर होणं, राहिलेले नाहीये. कुठल्याही माता भगिनीवर होणं, जी प्रतिक्रिया कुठल्याही माता दलित भगिनीवर होणं. वर्गातून साहेब येते, एक मिनिट थांबा जरा. ती कुठल्याही मुलीवर अशा पद्धतीचे, बिलकुल ती नाही. दलित असो तसं किंवा असतं. मराठा असो किंवा ब्राह्मण असो, तसं हे आम्हाला असतं. मान्य नाही. सिद्धार्थ, त्यांचा जो आक्षेप आहे संजीवचा, ते म्हणतात की एकही दलित संघटना, मला वाटलं जोगेंद्र कवडे यांचं त्यावर आमच्या माहितीसाठी सांगतो साहेब, तुम्ही नगरच्या 25 तारखेला कर्जतला मोर्चा आहे, दलित संघटनेने आयोजित केलेला आहे. अपवादात्मक आहे ना, उदाहरणं फक्त अपवादाची करायची आणि त्याच्या आधारे बोलायचं, हे एकतर चुकीचं आहे. एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या भाऊ साहेब, नितीन राजू आगे मारला गेला तेव्हा इतर वेळी रासू गवई साहेब, इतर वेळी आताचे जे सामाजिक न्याय राज्यमंत्री केंद्राचे, हे रात्रीतून त्या ठिकाणी जर हीच मुलगी दलित समाजाची असती तर हे रात्रीतून थोडंसं संजीव गाड्या- थोडंसं थांबवलं तिकडे. राष्ट्रवादी आलेला आहे. काँग्रेसच्या चित्राबाग आहेत. चित्राताई, तुम्ही स्वतः तिथे जाऊन आलात. नेमकं जे तिथे घडलेलं आहे, एक संताप व्यक्त होतोय, एक वेगळं राजकारण रंगायला लागला. नको ते रंग त्या राजकारणात सुद्धा मिसळायला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा आरोप होतोय की कुठेतरी जातीचं राजकारण केलं जात आहे. चित्राताई, हॅलो. चित्राताई, एक नेमकी बोलते ती जी घटना घडलेली आहे, तुम्ही त्या गावात जाऊन आलेला आहात. हो, मला एकच तुम्हाला इथं सांगायचंय की या घटनेला कुठल्या जातीचा रंग देऊ नका हो. ती मुलगी कुठल्या जातीची होती, कुठल्या समाजाची होती, हा दुय्यम भाग आहे सर. ती एक मुलगी होती, ती कोणाच्या तरी हाच कुटुंबातली महत्वाचा मुलगी मुद्दा होती. मांडतोय आणि जो मगापासून चित्राताई. आरोपी आहे, मी हेच मराठीची मी स्वच्छ सांगतेय. आणि स्पष्ट भूमिका, अगदी सरळ बरोबर आहे. स्पष्ट भूमिका आणि चित्राताई तुमच्या या की भूमिकेला माझं पीडित समर्थन किंवा आहे. आरोपी यांची जात अगदी. पाहू नका, आणि त्याच्याकडे अगदी कोणत्याही बरोबर. रंगाच्या आणि चष्म्याने ते- पाहू नका. फक्त त्यांच्याकडे बरोबर पीडित आहे. म्हणून पहा, ती आरोपी म्हणून मुलगी पहा. आहे, एक 13 वर्षाची मुलगी सर, जिने अजून दुनिया सुद्धा बघितली नाही हो. आणि इतक्या अमानवी, इतक्या पाशवीपणे तिच्यावरती जो प्रकार झालेला आहे, शब्द नाहीये. मी तिच्या घरी गेले होते आणि त्यावेळेला तिथली जी परिस्थिती बघितली, शब्द कुंठले आपले. आणि असं वाटलं की एवढ्या मोठ्या म्हणजे आपण शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, क्रांतीज्योतींचं नाव घेतो, अहिल्यादेवींचं नाव घेतो, काय करतोय आपण? आणि आज महिला म्हणून आम्ही सुद्धा किती आमचे प्रयत्न तोकडे पडतायत. आज मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा इथं रेज करायचा आहे. कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलाय का हो सर? जर खरंच असं कुठल्या गुन्ह्याच्या बद्दलची जरब किंवा एक जो धाक म्हणतो पोलिसांचा, तो राहिलेला नाहीये. कारण रोज एक मुलगी बळी जातीये बघा. तुम्ही जर काल बघितलं असेल, काल आम्ही तिथं नगरमध्ये होतो, पुण्यामध्ये दिवसा ढवळ्या एका मुलीवरती बलात्कार झाला. त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर सगळं रोज चालू आहे. आज ती मनीषा महाजन सारखी मुलगी जी डॉक्टर आहे, मरता मरता वाचली, 354 ची केस दाखल झाली. कुठे होत्या सुनील माळीला अटक झाली. या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत की नाही, की आपण जातीचा आणि आरोपीला जो कोण असेल ना परंतु याच्यामध्ये चित्राताई, राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा हाच आरोप होतोय की राष्ट्रवादी काय? काँग्रेस सरळ स्पष्टपणे अजिबात जातीचं नाही. कार्ड खेळते आहे. अगदी चुकीचं आहे,
अगदी चुकीचं आहे. तुम्ही जर आज दादांची स्टेटमेंट बघितली, धनंजय मुंडेंची बघितली, त्यांनी सांगितलं अहो तुमच्या आमच्या घरातली मुलगी समजून त्याच्यावरती कारवाई करा, त्याच्यावरती ऍक्शन घ्या. मला एक सांगायचंय भोईटे साहेब, ती गरीबाची पोरगी होती आजो, जी कोण होती, मला अक्षरशः म्हणजे तुम्हाला सांगते त्यांच्या इथं गेल्यावरती ना अगदी शब्द खुंटतात. ज्या पद्धतीने तिथं झालंय आणि ज्या पद्धतीने शोकाकुल वातावरण आहे. मुली गेल्या नाही शाळेमध्ये, शेतामध्ये काम करणाऱ्या बायका गेल्या नाही, कोणी धजावत नाहीये तिकडे जायला. आणि तुम्हाला सांगते, चित्राताई एखाद्या अनेक अशा सामान्य घटनांना मुलगी तुम्ही असती, स्वतः जात असता. एखाद्या एक मंत्र्याची तुमच्याबद्दल मुलगी असती, तुमच्याबद्दल तर कौतुक करावं लागतं की तुम्ही दरवेळी अशा संघर्षासाठी उभे ठाकत असता. कुठेतरी असं वाटतंय का की सरकारी यंत्रणा किंवा एकंदरीतच समाजाची संवेदनशीलता अशा बाबतीत कमी होत चालली आहे, बोथट होत चालली आहे? तर अहो हा याला आपण तुम्ही म्हणता याला राजकीय रंग लावू नका, नाही लावत आम्ही तुम्हाला असं सांगतो की मी तिथं पोहोचली म्हणजे असं काय फार मोठं काम नाही केलंय मी. या राज्यामधल्या प्रत्येक घरात त्या मुलीबद्दल हळहळ व्यक्त केली जातीये. ज्यांनी तिला पाहिलं नाही, ज्यांचा तिचा संबंध नाही, प्रत्येक घरामध्ये आज ती मुलगी पोहोचलीये की आज त्यांच्या घरामध्ये ही घटना घडली. सर तुमच्या आमच्या घरात घडणार नाही याची काही शाश्वती नक्कीच नाही. हाच विचार केला आज जरी पाहिजे. हा धन्यवाद सामाजिक प्रश्न असला, चित्राताई, धन्यवाद. तरी हा एक भोईटे सामाजिक राजकीय प्रश्न आहे. कार्यकर्ते, मुद्दा हाच आहे महत्वाचा, सर्वात मोठा, यांना त्यांची की एक जबाबदारी सामाजिक प्रश्न मात्र त्याच्याकडे वेगळ्या रंगाच्या चष्म्याने आपण का पाहतोय आणि त्यातून वेगळंच एक विखार व्यक्त होऊ लागलेला आहे. खरं तर एक प्रत्येकानेच विचार केला पाहिजे की आज तिकडं जे घडलं ते पुन्हा आमच्या गावात घडता कामा नये, यासाठी दक्षता घेतली पाहिजे. किशोरताई, म्हणजे मुंबईत सुद्धा मगाशी तो उल्लेख केलेला आम्ही, सातत्यानं या घटना घडतात आहे. आज ही असेल, उद्या ती असते. अमानुषतेचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. त्या अमानुष प्रवृत्ती वाढते, पण त्याच्याबरोबर कुठल्याही वयाचं पण बंधन राहिलेलं नाहीये. म्हणजे अगदी वर्षाच्या मुलीपासून ते 90 वर्षाच्या बाईपर्यंत, याचा अर्थ जो क्रूर कर्म आहे, जो या समाजात वावरतोय, त्याला कुठलंही बंधन नाही. जेव्हा कधी वाटलं कुठे करावं तसं ते चाललंय. ह्या गोष्टीचा निषेध आहे. आणि आत्ता एकंदर ज्या चर्चा ऐकते मी, तर खरंच मला पण त्या गोष्टीचा निषेध करावाचा वाटतो की सगळे चष्मे बाजूला ठेवावं. हे अगदी उंबाट्या नव्हे, आता घरात आलं आपल्या, ही संकटं घरात आली आहे. त्यामुळे राजकारणी म्हणा, समाज जे कोण आहेत, हा सगळ्यांनी स्वतःपासून, आणि पोलीस, खरं म्हणजे पोलिसांनी ज्या क्षणाला कळतं त्या क्षणालाच ते केलं पाहिजे. तिथे ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप होत आहेत की जास्तीत जास्त आरोपी कमी कसे राहतील, आणि आज जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या घरात यायला वेळ आहे का? नक्कीच हाच विचार केला पाहिजे. खरं तर आमच्या मी मराठीच्या टीमला मी अनेक वेळा सांगत असतो, जिथेही आमची वेगळ्या संस्थांमध्ये काम केलं त्या ठिकाणी एकच सांगितलेलं आहे की त्या पीडित व्यक्तीमध्ये, ती मुलगी असेल, मुलगा असेल, महिला असेल, पुरुष असेल, कोणत्याही वयोगटातले असेल, त्या पीडितांमध्ये स्वतःला पहा. तुमचं कोणतरी, जी छोटी मुलगी असेल तर स्वतःची मुलगी असं समजा तुम्ही. तेव्हा त्या भावना ज्या मनात उफाळतील ना, तो संताप जो येईल ना, त्या तुम्हाला कळेल आणि तुम्ही न्याय देऊ शकाल त्या बातमीला सुद्धा, त्या घटनेचं वार्तांकन करताना सुद्धा. नेमकं तेच घडत नसतं. कुठेतरी सर्वांचीच संवेदनशीलता हळूहळू बोथट होऊ लागली की काय, असा प्रश्न निर्माण होतो आणि मग समाजाच्या एका वेगळ्या पद्धतीने स्फोट होतो आणि मग आपण जागेवून अशा चर्चा करत बसतो की काय, असंही वाटतं. थोडंसं एका ब्रेकसाठी थांबूया. आणि प्रत्यक्षात जसं म्हटलं जातं तसंच घडतंय का, की विशिष्ट समाजापुरतं घडतं, तसं घडतं, असं घडतंय का? सर्वांनाच थोडंसं जागं करणारं एक वेगळं विदारक वास्तव महाराष्ट्रातलं आपल्या समोर मांडायचं आहे. सरळ स्पष्ट वेध घेतोय आपण एका महत्त्वाच्या विषयाच्या, एका घटनाक्रमाचा, की एका चिमुरड्या मुलीवर अमानुष अत्याचार होतात. काही वासनांध लिंगपिसाट लांडगे तिचे लचके तोडतात अक्षरशः. ज्या पद्धतीने तिचा मृत्यू, म्हणजे क्रोरी हा शब्द सुद्धा सौम्य वाटेल एवढी ती अमानुष अशी घटना आहे. आणि ही पहिली घटना नाही आहे आणि दुर्दैवाने कदाचित शेवटची सुद्धा नसेल. या घटना घडतच राहतात. त्यामुळेच गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे आणि कुठेतरी सरकारी यंत्रणांची संवेदनशीलता कमी होताना दिसते. कारण त्याचबरोबर अशा घटनांकडे आता पीडिताची, आरोपीची जात, धर्म लक्षात ठेवून आपण त्यानंतर त्यावरची भूमिका ठरवायला लागलो आहे का, असंही वाटायला लागलेलं आहे. अशीच चर्चा आपली पुढे जाते. मात्र
सर्वांनाच खडबडून जागा करण्यासाठी मी मराठीचा एक वेगळा प्रयत्न आहे. कारण प्रसारमाध्यमांबद्दल, इतर माध्यमांबद्दल मला बोलायचं नाही आहे, मात्र मी मराठीनं सातत्यानं अशा प्रकारच्या महिला अत्याचारांच्या घटना जेव्हा जेव्हा घडल्या तेव्हा एक ठाम भूमिका घेतली, बेधडक भूमिका घेतली. आणि त्या भूमिकेतून अगदी सर्वप्रथम शांतीनगर, मुंब्रा, म्हणजे चित्रपटातील नाव वाटेल तुम्हाला शांतीनगर, तिकडचं गुंडाराज, त्या वस्तीत जाऊन थेट उघडकीस आणलेलं ती जी घटना आहे, मुंब्रा जवळच्या कळव्यातील शांतीनगर झोपडपट्टी, की तिकडे जे नाही आहे, जे नसलं पाहिजे ते सर्व काही आहे. हे जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय नेमकं ते काय आहे, हे केस जे दाखवले जातात आहे, ती समोर बसलेली महिला जे दाखवते आहे मला, ते नेमके काय आहेत. ही छोटीशी चिमुरडी, तिची नेमकी काय तिच्या बाबतीत घडलं. अजय दुधाने, मी मराठीचे प्रतिनिधी स्थानिक, ते सांगतील. अजय, नेमकं थोडक्यात सांग, नेमकं काय घटना होती ही? सर 2014 रोजी ही घटना घडलेली आहे आणि कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडलेली होती. त्या मुलीवरती बलात्कार झाला होता. त्यानंतर त्या आरोपींना अटक करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे आरोपी 6 महिन्यातच सुटून आले होते आणि त्या 6 महिन्यात सुटून आल्यानंतर त्या आरोपी त्या बाई आणि त्या मुलीच्या घरी पोहोचले, त्यांना मारहाण केली, त्यांच्या छाताडावर, घरातनं बाहेर काढून त्यांच्या छाताडावर बसले आणि एवढी अमानुषपणे मारहाण केली की त्या महिलेने आपली मुलगी सुंदर दिसते म्हणून तिचे केस कापली. कारण की त्या मुलीला पुन्हा त्या मुलीवरती अत्याचार होऊ नये म्हणून तिने हे केलं. त्यावेळी आणि त्या आरोपी- एकाही नेत्यानं, एकाही राजकारणाने, आणि मला असं वाटतं की मी मराठी सोडून क्वचितच एखाद्या माध्यमाने त्याची दखल घेतलेली. खरोखरच म्हणजे त्या मुलीचं वय काय, 13 वर्ष. आताच अजयनं सांगितलं तसं तिच्या आईनं जेव्हा ते केस बाहेर काढले, तिच्या अम्मानं, तेव्हा खरं सांगतो डोळ्यात पाणी तर राहिलं. म्हणजे अनेकदा सांगितलं जातं की पत्रकारांनी स्वतःची तटस्थ भूमिका सोडायची नसते, मात्र नाही राहूत अशा वेळी, की अशी घटना जेव्हा अंगावर काटे आणणारी घटना असते. मुंबईपासून अगदी जवळ, म्हणजे मंत्रालय, पोलीस मुख्यालय यापासून अगदी ठरवलं तर 1 तासात पोहोचता येईल अशा अंतरावर हे घडलेलं. आणि ज्या वयात नटण्या मुरंडायचं वय असतं, तुमच्या आमच्या घरातील आपली टीनेजर मुलगी वेगळे हट्ट करत असते, ही लिपस्टिक पाहिजे, ते पाहिजे असे सांगत असते. आणि त्यावेळी मात्र त्या आईनं, त्या अम्मानं स्वतःच्या 13 वर्षाच्या मुलीचे केस भादरले. का? तर ती सुंदर दिसू नये, तिच्याकडे पुन्हा त्या हरामखोर गुंडांचं लक्ष जाऊ नये यासाठी. अशीच एक आणखी घटना घडलेली, जिला मी मराठीनंच फक्त आणि मी मराठीनंच सातत्यानं तिचा पाठपुरावा केला. आणि लाज वाटते मला, आज पत्रकार म्हणून सुद्धा लाज वाटते, महाराष्ट्राचा एक मराठी माणूस म्हणून सुद्धा लाज वाटते की आजपर्यंत त्या घटनेतील आरोपी, तो नराधम, अजूनही पकडला गेलेला नाहीये. आपण लोणावळ्यातील त्या पीडित मुलीच्या वडिलांशी थेट संवाद साधूया. नेमकं काय घडलेलं तिकडे? नेमकं त्या दिवशी जे घडलं होतं की अक्षरशः म्हणजे जेव्हा तुमच्याशी मी संवाद साधलेला तेव्हा तुम्हाला बोलता येणंही अशक्य झालेलं. तुमच्याशी, तुमच्या पत्नीशी मी जेव्हा बोलत होतो, आता तरी न्याय मिळालाय का तुम्हाला? नाही होत सर, नाही भेटलं. थोडक्यात प्रथम सांगा की नेमकं काय घडलेलं. 15 तारखेला मुलगी हरवलेली. 16 तारखेला पोलिसांनी 12 तास दिरंगाई करून 16 तारखेला त्यावर नोंदवलेला आणि 17 तारखेला मुलीची बॉडी भेटलेली 15ला. हॅलो, बोला बोला, तुम्ही बोलत राहा. आणि 17 फेब्रुवारी नंतर आज पर्यंत अजून अपराधांच्या शोधात होत आहे. हीच प्रत्येक वेळी तीच पुरवठीची उत्तरे दिली आजपर्यंत. मी हायकोर्टात सुद्धा याचिका दाखल करून सुद्धा मला न्याय मला अजूनही न्याय मिळालेला नाहीये. ही व्यथा ऐका. फेब्रुवारी 2015 रोजी सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या रिसॉर्टमध्ये ही घटना घडते. त्याच्या गच्चीवर नंतर 2 दिवसांनी पोलीस शोध घेतात, 2 दिवसांनी त्या मुलगी हरवल्यानंतर, आणि तिचं सडलेला मृतदेह सापडतो. अनन्वित अत्याचार, म्हणजे अगदी पुन्हा एकदा सांगतो, निर्भया प्रकरणासारखंच ते सुद्धा प्रकरण होतं. एकाही माध्यमानं तेव्हा फार काही वाचा फोडली नव्हती, दखल घेतली, फार तर प्रिंटमध्ये सिंगल कॉलम, डबल कॉलमच्या पलीकडे बातम्या गेल्या नव्हत्या. मी मराठीनं मात्र त्याच्यावर सुद्धा तासाभराचा कार्यक्रम केला होता, वाचा फोडण्याचा सातत्यानं प्रयत्न केला होता. लोणावळ्यापेक्षाही थंडगार सरकार म्हणून सुद्धा सरकारला विनंती केली होती की जागे व्हा, मात्र काहीच घडू शकलं नाही. आजपर्यंत तो आरोपी मात्र पकडला गेलेला नाहीये. या सातत्यानं घटना घडतात आहे की आरोपी वेगळ्या समाजातील, पीडित वेगळ्या समाजातील, घटक एकच आहे, दुर्बल घटक, छोट्या मुली, त्यांच्यावर अशा प्रकारचे अमानुष अत्याचार. म्हणजे संजीवजी, तुमचा संताप रास्त आहे. एक पत्रकार म्हणून मला सुद्धा वाईट वाटतं की म्हणावं तेवढं महत्त्व 13 जुलैला घटना घडून सुद्धा शुक्रवार शनिवारपर्यंत माध्यमांनी दिलं नाही. हे तर सुदैव आहे की प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी मोडीत काढणारं समाज माध्यम सध्या अस्तित्वात. तिकडे काही
नको त्या पातळीवरचे सुद्धा आरोप प्रत्यारोप काही अपशब्द जातीनुसार उल्लेख झाले ते योग्य नव्हतेच, मात्र समाज माध्यमांमुळेच हे प्रकरण एवढं पुढे जाऊ शकलं. अगदी बरोबर. समाज माध्यमांचा या प्रकरणाला न्याय देण्यात फार मोठा वाटा असणार आहे, आम्ही कधीच नाकारणार नाही. आणि ते एक प्रभावी माध्यम ज्याला कोणीच नाही, जो सर्वसामान्य माणूस आहे तो हाताळू शकतो. त्याच्यात काही लॉबिंग होऊ शकत नाही, कुणाचे हात कुठपर्यंत पोहोचलेले आहेत याची गरज भासत नाही, म्हणून ते एक चांगलं माध्यम सर्वसामान्यांसाठी संजूजी, आहे. एक शब्द पाहिजे. तुम्ही स्वतः अभियंतात व्यवसायानं, एक जागरूक नागरिक आहात, त्यामुळेच त्या गरीबाच्या पोरीसाठी तुम्ही उभे राहिलात. ज्या पद्धतीने आता मगाशी तुम्ही एक वेदना व्यक्त केली, कदाचित ती रास्त असेल काही प्रमाणात, की तुम्ही म्हणालात की आमच्यासाठी मात्र आंबेडकरी समाजाच्या संघटना, आंबेडकरी संघटना रस्त्यावर आल्याने, खरं तर सिद्धार्थांनी स्वतः सांगितलेलं आहे की कर्जतला ते स्वतः सर्व पक्षीय मोर्चा करणार, सर्व संघटनांचा मोर्चा करणार आहे, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. मात्र संजीवजी, एक शब्द पाहिजे तुमच्याकडून सुद्धा की भविष्यात अशा प्रकारच्या घटना कोणत्याही समाजाच्या बाबतीत घडल्या तर याच ताकदीनं संजीव भोर उभे टाकतील. आपल्या माध्यमातून आम्हाला उलट आमचं हेच दुखणं आहे की आज जे समाजात व्यवस्थेमध्ये एक दोन वेगळे वर्ग तयार होऊ पाहत आहेत, प्रबळ होऊ पाहत आहेत, दलित आणि दलितेतर. खरं तर कुठल्याही व्यक्ती, कुठल्याही समाजातल्या व्यक्तीला कुठला जर अत्याचार झाला, क्रौर्य घडलं, तर ते जातीच्या चष्म्यातून न बघता ते जे तो जो गुन्हा आहे, तो जो अपराध आहे, त्याला त्याच पद्धतीने बघितलं जावं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सक्षम घटना आम्हाला दिली आहे ना, राज्यघटना, मग आम्ही प्रत्येक वेळी न्याय मिळवण्यासाठी जातीच्या चष्म्यातून प्रकरण का उभं करतो? आज आम्हाला जेव्हा म्हटलं जातं की जरी मुलगी मराठा समाजातली असली, शेतकरी समाजातली असली, तरी तुम्ही फक्त आरोपीपुरतं बोला, दलित आरोपी दलित आहेत हे बोलू नका. मग आमचा हाच प्रश्न, या मागच्या अनेक प्रकरणांच्या बाबतीत आमचा हाच प्रश्न आहे की अगदी जवखेडा असेल किंवा त्याच्या मागची जी काही प्रकरणं असतील, त्या ठिकाणी आरोपी अमुक जातीतले होते किंवा दलितेतर समाजातले होते, म्हणून त्या संपूर्ण जातीला बदनाम करणं, त्या संपूर्ण जातीला टार्गेट करणं. अगदी मराठा समाजातील जर आरोपी असतील तर एक तर आपली माध्यमं सातत्याने एक शब्द प्रयोग करतात, मी आपल्या माध्यमातून सांगतो की हे मराठे, हे वाड्यांमधले, गड्यांमधले हे पाटील हे असेच अत्याचारी असतात. आता तेच पाटील, हे सुद्रिक आजची जी ही मुलगी आहे, मी तिचं नाव घेत नाही, परंतु ते घरही स्वतःला पाटीलच म्हणतं, ते 10 बाय 10च्या पत्र्याच्या खोलीत राहतं. कुठे गेल्या गढ्या, कुठे गेले वाडे. आणि माध्यमांचं एक उदाहरण मला आपल्या समोर या निमित्ताने आवर्जून द्यायचं आहे. मी आपल्या समोर एक वर्तमानपत्राचं कात्रण आपल्या समोर दाखवतो. दलित हत्याकांडाचा त्वरित तपास करावा, हे जवखेडे जे प्रकरण नगर जिल्ह्यात घडलेलं होतं त्याची ही बातमी आहे माध्यमातली. दलित हत्याकांडाचा त्वरित तपास करावा. आणि कालचं कोपर्डीचं जे प्रकरण घडलं त्याची बातमी आहे कर्जतमध्ये निर्भया कांड. म्हणजे बघा, दोन घटनांमधली मांडणी कशी केली जाते. संजीवजी, थोडंसं काही गोष्टी थोड्याशा प्रत्येकाला आपल्या यांनी खुपू शकतात, मात्र त्यातलं एक वास्तव सुद्धा असं असतं की काही वेळा मगाशी चर्चा झाली तसं, म्हणून मी दुर्बल घटकाचा मुद्दामून उल्लेख केला, महिलांचा मुद्दामून उल्लेख केला. सिद्धार्थ, कमी वेळ आहे आपल्याकडे. अतिशय थोड्या वेळात बोलतो, फक्त मला बोलू द्या. आता तांत्रिक बाबी ज्या आहेत या संदर्भातल्या, कायदे बनवताना किंवा कायदे जे काही अस्तित्वात आहे त्याचा थोडासा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि ही व्यवस्था समजून घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला जवखेडा, खरडा, सोनई घडतं त्यावेळेला त्याला जातीय हत्याकांडाचं स्वरूप असतं आणि त्यासाठीचा अॅट्रॉसिटी ऍक्ट आपल्याकडे बनवला. म्हणजे जातीच्या द्वेषातून जेव्हा अत्याचार होतो, तू खालच्या जातीतला आहे आणि तू अमुक असं कसं काय करू शकतो, तू आमच्या मुलीशी प्रेम कसं करू शकतो किंवा तू चांगलं कसं राहू शकतो, या सगळ्या द्वेषातून जेव्हा जात पाहून माणूस मारला जातो त्यावेळेला जो जातीय अत्याचार असतो, त्यासाठीचे कायदे आपल्याकडे आहेत, त्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. ही आमची सगळ्यात मोठी खंत आहे. आजपर्यंत प्रचंड मोठे त्यांनी सांगितलं का मोर्चे निघतात, समाज माध्यम असतील किंवा माध्यम असतील त्याला प्रसिद्धी देतात. कुठल्या अॅट्रॉसिटीच्या ऍक्ट मध्ये किंवा घटनेमध्ये न्याय मिळाला त्यांनी मला सांगावं. आणि एकच महत्वाचा शेवटचा मुद्दा आतापर्यंत शेवटचा मुद्दा चर्चा जातीवर घेऊन चाललो. नाही जातीवरचा मुद्दा नाही मला तुम्ही ज्या पद्धतीने चर्चा करायला लागलात, मला असं म्हणायचं की हे प्रकरण पाहत असताना एक मिनिट आपण एका लहान मुलीवरती झालेल्या घटनांचा बलात्कार एवढाच विचार करा, तेवढंच मांडा तुम्ही. एक मिनिट असं आहे की मला असं वाटतं की तुम्ही मराठा आणि दलित असं चर्चा आपण सुरू केलेली असेल. एक मिनिट झालं तुमचा कळाला मुद्दा, मला माझा मुद्दा कंप्लीट करायचा म्हणून मी आधी बोललो होतो, कारण जो भ्रम आणि संभ्रम निर्माण केला जातो. ही घटना घडल्यानंतर सगळ्यांनी किंवा या घटनेव्यतिरिक्त कुठल्याही जाती धर्मातला माणूस जेव्हा मारला जातो आणि अशा पद्धतीचे अत्याचार होतात, सगळ्यांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे होतं, नाही लढल्या जात. ज्या वेळेला दलितांना गणेश हाके
यांचे जे दुःख आहे ते सर्वांचं दुःख आहे. उगाच आपण जातीच्या भूमिकेतून बोलूया नको. थोडंसं एक थोडंसं दोघांनाही मला सांगायचं आहे, आतापर्यंत घडलं ते घडलं म्हटल्यापेक्षा मला असं वाटतं की खूपच जास्त बिघडलंय, आपण बिघडवलंय. आता तरी आपल्या चुका सुधारूया. संजू जे सांगतात, संजू भोर, त्यांची एक वेगळी वेदना आहे. सिद्धार्थ जे मांडतात आहे, सातत्यानं आलेल्या अनुभवातून एक साचलेलं दुःख तेही व्यक्त करतात आहे. आता तरी किमान जे काही बिघडलं ते आपण थोडंसं ते सुधारण्याचा प्रयत्न करूया, एक नवं पर्व घडवूया. मी मराठीच्या व्यासपीठावर माझं दोघांनाही आव्हान आहे, एक नम्र आव्हान आहे की दोघांनी या व्यासपीठावर हातमिळवणी करावी. खरं तर कुठेही तुम्ही शत्रू नाही आहात. शत्रू नाही आहोत. लक्षात आणि ठेवा. माझं म्हणणं आहे की सरकारवर दबाव आणून आपण न्यायासाठी शब्द एकाने पाहिजे लढूयात. की एक मुखानं अशा एकत्र लढूयात. घटनांमध्ये एकत्र या आणि ती- किमान या ती व्यासपीठावर मुलगी तरी- मला माझ्या घरातली एखादी मुलगी असल्यासारखी वेदना झालेली सर, किंवा रादर माझ्या सोबत जे कार्यकर्ते बोलतायत, पोरींच्या डोळ्यातले अश्रू तिथे आलेले आहेत की इतक्या क्रूरपणे मारले गेलेले. म्हणजे माझ्या घरातल्या एखाद्या मुलीवरती असं झालं तर मला जे फील होईल ना, ती भावना घेऊन आज आम्ही सिद्धार्थ जे लढतो. बोलला, आमची तिच्या मागणी एकच आहे की समस्त मुख्यमंत्र्यांनी आपल्या आता गृहमंत्री महाराष्ट्रातील- नेमावा दुसरा, नाही तर राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी. जर पोलीस प्रशासन त्यांना हाताळता येत नसेल, जर एखादी लेखबाळ अशा पद्धतीने जर का छिन्न विच्छिन्न करून मारली जात असेल ना, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा, नाहीतर किमान एक गृहमंत्री तरी नेमावा. पार्ट टाइम चालवण्याचं खातं नाहीये गृहमंत्रालय. मजाक करून टाकलेली यांनी इथं माणसाच्या जीवाची. सिद्धार्थ, या प्रकरणात स्टुडिओत जे बोलतायत त्या पद्धतीने इतर प्रकरणांमध्ये जसं सिद्धार्थ किंवा ज्या त्यांनी संघटना सांगितलेलं चालवतात, की 25 ला ते कर्जतमध्ये मोर्चा आता ते काढतात. काय करतायत, मागचा इतिहास आपण बघा. इतर प्रकरणांमध्ये ज्या तडफेने ते रस्त्यावर उतरतात, ज्या तडफेने बंद घडवून साहेब, आणतात, तेवढीच ज्या तडफ तडफेने घेऊन आम्ही आवाज लढतोय. आता उठवतात, तुम्हाला विश्वास असेल नसेल हा पाच भाग वेगळा आहे. दिवस- आपण कितीही प्रयत्न केले, 6 काही दिवस घडतं झाले, असंच आज की किती खरोखर दलित इच्छा संघटनांनी असून आंदोलन केलं मात्र महाराष्ट्रात, अशा आपण प्रकारचे दाखवून रंग द्यावं. अशा घटनांमध्ये मिसळतच असतात. परंतु किमान एक प्रयत्न करूया, एका वेगळ्या नव्या पर्वाची सुरुवात करूया आणि त्यातून कोणतीही, म्हणजे खरं तर मला खूप मगाशी एक दुःखही होत होतं आणि त्याच वेळी एक मनात वेगळ्या भावना येत होत्या की खरोखर सिद्धार्थ म्हणाल तसं संजीव भोर यांचं सुद्धा वेदना, दुःख काही वेगळं नाही आहे. किशोरताई मगाशी बोलल्यात, गणेश हाके बोललेत, प्रत्येकाचं दुःख तेच आहे की एक कोवळी मुलगी, एका अमानुष हा शब्दसुद्धा सौम्य वाटा सातत्यानं मी बोलतोय, तेवढं तिला अत्याचार सहन करावे लागले शेवटच्या श्वासापर्यंत. म्हणजे असं मरण शत्रूलाही येऊ नये ते त्या चिमुरडीच्या वाट्याला आलं नकळत त्या अशा वयामध्ये. असं पुन्हा घडू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले गेले पाहिजे आणि त्यासाठी बिघडवणं थांबवून काहीतरी नवं घडवणं सुरुवात केली पाहिजे. एवढ्याच एका अपेक्षेसह सरळ स्पष्टमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज, दे धडक बेधडक.